नमस्कार. भल्याने परमार्थी भरावे, शरीर सार्थक करावे, पूर्वजांस उद्धरावे, हरिभक्ती करून. 28वी दासबोध नित्यपाठातली ओवी ही पहिल्या दशकातील 9व्या समासातील 27वी ओवी की भल्या माणसाने 84 लक्ष योनींनंतर मानवी जीवन मिळालं आहे तर परमार्थ मार्गाला लागावं. आपल्या शरीराचं तर सार्थक करावंच, पण आपले पूर्ण या कुळामध्ये जे पण जन्मले सगळ्यांचा उद्धार पण करावा, पूर्वजांना पण उद्धारावं. या केवळ हरिभक्तीने आपण इतकं हरवून जावं स्वतःला. हरी म्हणजे हर म्हणजे काय? स्वतःला हरवून बसलेलं आणि भगवंतामध्ये समर्पित झालेलं, त्याला हरणे म्हणतात, हरवणे म्हणतात. कुठेतरी मुलगा हरवला आणि सापडला नाही त्याला हरवणं नाही म्हणत. स्वतःला इतकं हरवून घ्यायचं की भगवंताशी एकरूप. हरणं म्हणजे काय? जिंकणे हरणं त्याच्यातले हरणं नाही येते. हरणं म्हणजे काय? आपण इतकं स्वतःत हरवून जायचं परमात्म्यामध्ये की कोणी शोधायला गेलं तर परमात्मा कुठे आणि आशिष कुठे त्यांना कळायलाच नको. समजा तुमचं जे काय नाव असेल ते पण तुम्ही लावू शकता की ती व्यक्ती आणि परमात्मा वेगळी नाही असंच कळायला पाहिजे. हरिभक्ती, त्या भगवंतामध्ये हरवून जाऊन त्याची भक्ती होणं. भक्ती विभक्त नसावी तरीच भक्त होणार. त्याच्यात आपण इतकं हरवलं आहे की भगवंताशी एकरूप झालेलं आहे आणि त्या भक्ताला भगवंतापासून वेगळं करू शकत नाही. विभक्त नसावे तरीच भक्त म्हणावे, त्याला हरिभक्ती म्हणतात असं समर्थांचं म्हणणं आहे, माझं नाही. ठीक आहे. तर भल्याने परमार्थी भरावे, शरीर सार्थक करावे, पूर्वजांचं उद्धरावे, हरिभक्ती करू नये. अशी आपण सतत 24 तास भक्ती करावी, आपलं जीवन सार्थक करावं असं समर्थांना वाटतं. तर तसं आपण करायचा प्रयत्न करूया. धन्यवाद.